हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात 3.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून भूगर्भातून गूढ आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर नव्या निवडणुकीसाठी सभापत संस्थांकडून प्रतिनिधींचे ठराव मागवण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे। नांदेडच्या सिडको औद्योगिक वसाहतीतील ट्रान्सफॉर्मर कारखान्यात स्फोटानंतर भीषण आग लागून मोठे नुकसान झाले असून 2 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। लातूरमध्ये खुनाचा प्रयत्न आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील 13 वर्षांपासून फरार असलेला आरोपी दयानंद देडे याला पोलिसांनी पुण्यातून शिताफीने अटक करून किल्लारी पोलिसांच्या स्वाधीन केलंय। विधानसभेत आमदार कैलास पाटील यांनी MSRDCवर टेंडर प्रक्रिया मॅनेज केल्याचा गंभीर आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभाग असूनही स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले।